बाबरी मशीद प्रकरणी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांवर फौजदारी खटला चालणार आहे. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह एकूण 13 नेत्यांविरोधात खटला चालणार आहे. सुप्रीम कोर्टाने हा मोठा निर्णय दिलाय. मात्र कल्याण सिंग हे सध्या राजस्थानचे राज्यपाल आहेत, त्यामुळे त्यांच्या विरोधात सध्या खटला चालणार नाही. या नेत्यांवर गुन्हेगारी कारस्थान रचल्याचा आरोप निश्चित करण्यात आलाय. न्यायमूर्ती PC घोष आणि न्यायमूर्ती RF नरिमन यांनी हा निकाल दिला. 6 डिसेंबर 1992ला अयोध्येमध्ये बाबरी मशिदीचा काही भाग पाडण्यात आला होता. लखनौ आणि रायबरेलीत सुरू असलेली सुनावणी 2 वर्षात पूर्ण करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. तसंच निकाल लागेपर्यंत खटल्याची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची बदली करता येणार नाही असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. आणि बाबरी मशीद प्रकरणी आता आरोपी नेमके कोण कोण आहेत, कोणाकोणावर फौजदारी खटला दाखल झालाय, तर लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, त्यासोबतच धरमदास, विनय कटियार, विष्णु हरी डालमिया, साध्वी ऋतंबरा, रामविलास वेदांती, महंत नृत्य गोपाल दास, BL शर्मा प्रेम, सतीश प्रधान, शिवसेनेचे नेते आणि CR बन्सल या सगळ्यांवर हा खटला दाखल झालाय. सतीश नागर आणि जगदीश मुनी महाराज यांचा देखील यामध्ये समावेश आहे.